आजचा भाग हा खूपच जास्त मस्त आणि इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी पमा खूप जास्त चिडलेली असते. ती कोणताही विचार न करता आशूवर हात उचलायला जाते. आशूवर जसा ती आता हात उचलते ना, तसा आशू घाबरलेली असते. पण नेमकं बाबांनी येऊनच मध्ये आता पमाला अडवलेलं असतं आणि तिने थोडा वेळ मागितलाय. तिला थोडा वेळाची गरज आहे, तर त्यासाठी तू इतकी पॅनिक का होतेस? तिला थोडा वेळ दे, मग सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, असं देखील आता सांगून पम्माला शांत करण्यासाठी आता सुभाषने आता पुढाकार घेतलेला असतो. सुभाष आता पम्माला सांगत असतो की तिने डायरेक्टली नकार तर दिलेला नाही आहे आणि तिला तिचा हक्क आहे की ती वेळ घेऊन विचार करून मग सांगू शकते की, आणि एवढी जबरदस्ती करायची काहीच गरज नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. मग पमा ही शांत राहते. पम्माला आपल्या मुलींची लग्न कधी होत आहेत ना, याची घाई झालेली असते आणि यासाठी ती आता खूपच जास्त घाई गडबड करत असते. पण त्याच वेळेला आता पाहायला मिळत असतं बाबा मात्र जे आहे ते पूर्णपणे आशूच्या बाजूने असतात. ते म्हणतात की मला ना माझ्या मुलींची लग्न करायची आहेत, पण त्यांच्या मनाविरुद्ध नाही. जर आपल्या आशूला तो जर मुलगा आवडला नसेल तर मी पुढेही जाणार नाही, असंही म्हटलं जातं. दुसरीकडे आता तेजस्विनी ऑफिसमध्ये आलेली असते, तर मॅक तिला बघूनच म्हणतो की तुम्ही इथे काय करताय, असंही आता विचारलं जातं. का मी येऊ शकत नाही का? खालती रेस्टॉरंटचं काम चालू आहे, ते तोपर्यंत काम सुरूच आहे. मग म्हटलं जरा वर जाऊन बघून येऊया. आज काही इंटरव्ह्यूज होते, झालेत का? हो झालेत ना इंटरव्ह्यू, आणि तसंही मी केबिनमध्ये येत नाही. तुला तर माहिती आहेत ना जयचे काही नियम आहेत, म्हणजे केबिनमध्ये कोणालाच एंट्री नसते आणि मुळात ना बायका तर त्याला चालतच नाही त्याच्या आजूबाजूला. सो म्हणूनच मी बाहेर थांबली आहे. पण इकडे मॅकला माहिती असतं की आज कंपनीमध्ये मुलगीसुद्धा इंटरव्ह्यूसाठी आलेली होती, पण तो आता काही तोंड उघडत नसतो. पण तेजस्विनीने सांगितलेलं असतं की आज जेवढ्याही इंटरव्ह्यू झाल्या आहेत ना, त्या फाईल्स माझ्याकडे आणून दे. तसंही प्रत्येक गोष्ट माझा जय ना मला विचारल्याशिवाय करतच नाही, आणि म्हणूनच ना तू मला फाईल्स आणून दे आणि जोशींनासुद्धा माझ्यापर्यंत पाठवून दे, कारण जरा अकाउंट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जरा मला बघायचं आहे काय काय गडबड आहे आणि काय नाही. ते सगळ्या फाईल्स जोशींना घेऊन यायला सांग, असं देखील आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता पमा एकदमच नाराज बसलेली असते. सुभाष तिला समजवत असतात आणि कोणताही निर्णय एवढा घाई गडबडीत घ्यायची गरज नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. पण पमाला असं वाटत असतं की घरदार चांगला आहे, मुलगाही चांगला आहे, तर लगेच हिचं लग्न उरकून टाकायचं. पण इकडे आशू मात्र अजूनही गौतमच्या प्रेमात वेडी असते, पण ती बोलू शकत नसते. पण आता सुभाष यांनी आशूच्या पाठीमागे उभं राहायचं, स्टँड घ्यायचं हे तर ठरवलेलंच असतं. पण इकडे आता शरू जे आहे ती पमाला समजावते. शरू म्हणत असते की आई बघ, मला माहिती आहे ताईंनी थोडा निर्णय मागितला आहे. ताई काय गं, थोडा विचार करेल, निर्णय घेईल आणि मग सांगेलच की आपल्याला. आणि मला माहिती आहे ना ताई त्या मुलाला नकार देणार नाही. जर त्या मुलामध्ये नकार देण्यासारखी काही गोष्टच नसेल तर का ताई म्हणून नकार देईल. आणि तू काळजी करू नकोस, ताईचंही लग्न लवकर होईल बघ, मी तुला सांगते ना. असंही आता इकडे कसं बसं शरू जे आहे ते आता समजावते. शरूने आता या सगळ्या गोष्टी समजवल्यामुळे पमा आता शांत असते. त्यानंतर शरूला आता तिची आनंदाची बातमी द्यायची असते, जी की तिला नोकरी लागलेली आहे. आणि म्हणूनच शरू आता पम्माला शांत करत म्हणते की हे सगळं राहू दे, ताई तर लग्नाला होकार देईलच, आपण बघूयाच की. पण माझ्याकडे गुड न्यूज आहे. मग सगळीजणं विचार करतात की शरूकडे काय गुड न्यूज असेल, तर आता शरू सगळ्यांना सांगते की मला जॉब मिळाला आहे. आणि शरू जेव्हा हे सगळं बोलते ना, तेव्हा सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो आणि सगळ्याच जणी आता शरूकडे येतात आणि शरूचं कौतुक वगैरे करू लागतात. त्या म्हणतात की अरे छा, बरंच झालं ताई, बघ तुला जॉब लागला आहे ते, आणि तसंही आपण स्वामींकडे प्रार्थना केलीच होती ना, स्वामींनी आपलं ऐकलं, असं देखील पमा म्हणते. नक्कीच ना, स्वामी आपल्या पाठीशी आहेत, असं देखील आता सुरू असतं. त्याच वेळेला आता दुसरीकडे मयू आणि अणू या दोघीही सांगत असतात की आपल्याला गरम खूप जास्त होतं, तुझा पहिला पगार झाला की आपण AC लावून घेऊया. पण दुसरीकडे मात्र शरू म्हणते की नाही, आपण पै साठवायचे आणि आईसाठी छान असा लक्ष्मी हार बनवायचा. त्यावर पमा म्हणते की मला माहिती आहे माझा मूड ठीक करण्यासाठी तुमचं हे सगळं चाललेलं आहे, पण मी ओके आहे, नका काळजी करू माझी. मग दुसरीकडे मात्र
शरू म्हणते की खरंच ना, मग आता आपण देवाकडे काहीतरी कोट ठेवूया, एवढी आनंदाची तू बातमी दिली आहेस तर, असंही आता म्हटलं जातं. मग काय, इकडे आशूलाही आता मुद्दामून पमा टोमणा मारते आणि म्हणते की चल तूही चल जरा स्वामींसमोर हात जोडायला, म्हणजे स्वामी तुलाही जरा बुद्धी देतीलच की. मला तर वाटतं तुला जास्त गरज आहे या सगळ्याची, असंही आता टोचूनच बोललं जात असतं. पण तिथून काही आता अजूनही आशू हलत नसते. पण बाकी पमाला असं वाटत असतं की आशूसाठी हे चांगलं स्थळ आहे, तर आशूने लगेच हे लग्न करून टाकावं. पण आशू गौतमवर प्रेम करत असल्यामुळे ती काही तिकडनं हलत नसते, ती तिथेच उभी असते. पण पमाचं बोलणं तिला मनात खूप जास्त लागत असतं. पण आशूने सुद्धा मन मोकळं करायला हवं, आशूने सगळ्या काही गोष्टी घरात सांगायला हव्यात, हेही तितकंच खरं आहे. पमा आणि सगळ्या तिघीही जणी देवाकडे जातात आणि आता हात वगैरे जोडत असतात. तोपर्यंत आशू इथे एकटी असते. सुभाष तिला जवळ घेतात आणि मायेनंच आता तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, हेच तिला आता सांगत असतात. दुसरीकडे आता ज्या काही इंटरव्ह्यूज झालेल्या होत्या त्या सगळ्याच्या बायोडेटा जे आहे, जे प्रोफाईल्स आहेत, त्याची फाईल्स जी आहे ती आता मॅकने तेजस्विनीला आणून दिलेली असते आणि म्हणूनच तेजस्विनी आता सगळ्या फाईल्स चेक करत असते. कोण कोण कॅन्डिडेट आज आपल्या इथे जॉईन झालेले आहेत याबद्दल आता चेक करत असते ती. आणि ती म्हणत असते की माझा जयवर विश्वास आहे, जय कोणालाही न सांगता असं नोकरीवर घेणारच नाही, चांगले कॅन्डिडेट असतो निवडून घेणार, हेही पूर्णपणे तिला माहिती असतं. ती आता सगळ्या फाईल्स चेक करत असते. पण तिला हे माहीत नसतं की शरूसुद्धा इथे कंपनीत जॉईन झालेली आहे. सगळ्यांचेच प्रोफाईल्स ती चेक करत असते. पण जे शरूचं जे प्रोफाईल असतं ते थोडं खाली असतं. ते चेक करण्यासाठी जवळजवळ 3-4 प्रोफाईल बघितल्यानंतरच शरूचं प्रोफाईल जे आहे ते खाली असतं. त्यामुळे अजून तरी तिला ते दिसलेलं नसतं. मॅक म्हणत असतो की हो हो तुम्ही बोलताय ना मॅडम, ते अगदी बरोबर आहे. कारण तेजस्विनी बोलत असते जयला ना मुलींपासून खूप जास्त ॲलर्जी आहे. मग आता इथे मॅकला माहिती असतं की आज तर कंपनीमध्ये एक मुलगीसुद्धा आली होती आणि हे सगळे रूल्स तर ब्रेक झालेले आहेत, ही गोष्टसुद्धा आता बरोबर या मॅकला माहिती होती. पण मॅक काही तोंडात ना आता शब्द काढत नव्हता. आता नेमकं पेज जे आहे ना ते शरूचं आलेलं असतं. शरूचं प्रोफाईल चेक होणार असतं. तेवढ्यातच ना तिकडे आता जोशी आलेले असतात आणि त्यांनी अकाउंटची पूर्ण फाईल आणलेली असते. त्याच वेळेला जोशींची सगळी चौकशी तेजस्विनी करत असते. आता व्यवस्थित आहात ना, सगळं काही ठीक आहे ना? जोशी म्हणतात की हो आता सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत. म्हणजे बाकी मॅडम तुम्ही काय म्हणता, सगळं ओके तर आहे ना? हो, मला काय माझ्या मुलांचीच काळजी. जयचं काय बघितलं ना, जयला एकही मुलगी समोर असलेली चालत नाही. आणि त्यात गौतमनी जरा कामामध्ये लक्ष दिला तर गौतमचंही लग्न करता येईल. पण आणि गौतमला ना मी माझ्याच पसंतीची मुलगी बघणार आहे, असंही आता इकडे तेजस्विनी जी आहे ती बोलत असते. तेजस्विनी आता बोलत असताना ती कॉफीसुद्धा एन्जॉय करत असते आणि तेव्हाच अकाउंटच्या फाईलसुद्धा आलेल्या असतात आणि त्या फाईलसुद्धा आता तिला चेक करायच्या असतात. नेमकं आता जे शरूचं प्रोफाईल असतं, जे पेपर असतात ते आता तिच्या हाती येणार असतात आणि तेवढ्यातच ना अकाउंट डिपार्टमेंटमधल्या ज्या फाईल्स आलेल्या असतात त्यासुद्धा तिला बघायच्या असतात. सोबत चेकवर सुद्धा साईन करायची असते. जोशी तिच्याशी बोलत असतात. जोशींशी बोलण्यामध्ये तेजस्विनी बिझी असते. पण तेव्हाच ना तिला खाली असलेलं शरूचं प्रोफाईल अजूनही दिसलेलं नव्हतं. म्हणजेच आता तेजस्विनीला हे माहिती नव्हतं की जॉबवर आता त्यांनी तिलासुद्धा घेतलेला आहे आणि त्यामुळेच ना अजूनही या सगळ्या गोष्टी तिच्यापासून लपून राहिलेल्या असतात. आता चेकवर सुद्धा तिला सह्या वगैरे करून ते चेक आता पुढे द्यायचे असतात आणि त्याच वेळेला ती जोशींसोबत गप्पा मारत असते आणि खाली रेस्टॉरंटचं काम सुरू असतं आणि तेवढ्यातच ना आता फोनही तिला आलेला असतो. कारण तिला ना इमर्जन्सी खाली सगळी अरेंजमेंट करायला सुद्धा जायची होती. पण थोडा वेळ होता म्हणूनच तोपर्यंत ती हे सगळं काही हालचाल बघायला आली होती आणि तिला तर माहिती आहे की जय तिला विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. जोशीसुद्धा निघून जातात आणि जोशी जाताना म्हणतात की मॅडम बरं वाटलं आज कित्येक दिवसांनी तुम्ही आलात. दुसरीकडे आता गौतम हा रस्त्यावरनं जात असतो आणि त्याच्या मागेच आता त्याला असं वाटत असतं की आसावरी बसली आहे आणि तो आसावरीसोबत बोलत असतो आणि तू खरंच त्या माणसासोबत, त्या गौतमसोबत लग्न करणार आहेस का? खरं खरं सांग, तुला मी आवडत नाही का? अगं माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे ग आणि मला ना तुझ्याशिवाय नाही राहत. मला तर त्या स्मायराने सांगितलं होतं की तू खरंच दुसरं लग्न करणार
आहेस आणि तू खरंच मला सोडणार आहेस का, असंही आता म्हटलं जातं. एकटाच तो बडबडत असतो. दुसरीकडे जयसुद्धा गाडीने जात असतो. जय गाडी चालवत असताना तो आता त्याला एक जी फोर व्हीलर असते ती कट मारून जाते. त्यामुळे जय ऑलरेडी रागवलेला असतो आणि जय व्यवस्थितपणे गाडी चालवत असतो. समोरून आता गौतमची सुद्धा गाडी येत असते. गौतमचं ऑलरेडी लक्ष नसतं. गौतम हा त्याच्याच तंद्रीत असतो. त्याला असं वाटत असतं की त्याच्या मागे असलेल्या त्या आसावरीसोबत तो बोलत आहे. त्याला सारखे आसावरीचे भास होत असतात. आसावरी जेव्हा त्या मुलाकडे बघत होती आणि मग तर त्या मुलाला तिने लग्नाला होकार दिला तर माझं काय होईल, याच विचारांमध्ये आता तो सरळ चाललेला असतो. गाडी चालवत असताना त्याचं लक्ष नसतं गाडीकडे की तो नेमकं गाडी कशी चालवतोय आणि समोरच ना जयची गाडी येते. जयच्या गाडीलाच त्याची ठोकर लागते आणि त्यामुळेच ना गौतम खाली पडतो. त्यानंतर आता जय गाडीतून उतरतो आणि म्हणतो की काय यार, दिसत नाही का तुम्हाला? आणि जेव्हा तो बघतो तर काय, तिथे गौतम असतो आणि गौतमला बघून तर जयला खूप मोठा धक्का बसतो. जय म्हणत असतो की गौतम तुला काय होते, उठ उठ गौतम. आणि आता तो मदतीला 3-4 लोकांना बोलवतो जेणेकरून गौतमला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जाता येईल. इकडे आसावरीला जे काही चाललेलं असतं त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि म्हणूनच ती आता खूपच जास्त रडत असते. तिच्यासाठी लग्नाला स्थळ आलंय, चांगलं असलं तरीसुद्धा आता ते लग्न तिला करायचं नव्हतं, कारण तिचं गौतमवर मनापासून प्रेम होतं. पण ती आपल्या मनातील भावना घरात कोणालाही सांगू शकत नव्हती. त्यामुळे आता तिला खूप जास्त रडायला येत होतं. तिला असं वाटत होतं की माझं गौतमवर प्रेम आहे पण मी ते कबूल करू शकत नाही आईबाबांसमोर. याचं तिला जास्त रडू येत असतं आणि ती एकटीच रूममध्ये बसून रडत असते. तिला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो पण ती तरी आता काय करणार आहे. तिला माहिती आहे जर ती काही सांगायला गेली तर घरात सुद्धा या सगळ्याला होकार मिळायला हवा ना, कारण तिला हे माहिती असतं की आपण जर ह्या सगळ्या गोष्टी बोललो तर घरात त्या लग्नाला नकारच देतील, कारण ती खूप जास्त पैसेवाली माणसं आहेत आणि त्यांच्यासोबत नातं ठेवायचं म्हणजे खूप दडपण आता तिला आलेलं होतं. आणि जेव्हा एवढं मोठं दडपण तिला येतं ना तेव्हा मात्र आता एकदमच ती खचून जाते. तिला सुधरत नसतं की काय करावं ते, त्यामुळेच तिला आता रडू येत असतं. आणि तेवढ्यातच ना आता शरू त्यासोबत मयू या सगळ्या जणी आता रूममध्ये आलेल्या असतात. आता आसावरी त्यांना रडताना दिसते. त्यामुळे शरू आता आसावरीकडे बघते आणि आसावरीला समजवायचा प्रयत्न करू लागते. आसावरी लगेच आपले डोळे पुसते आणि त्यावर शरू आता आसावरीला म्हणत असते की ए ताई, तू आता अशीच रडूबाई बनून राहणार आहेस का? काय झालं आहे तू आम्हाला सांगणार नाहीस का? पण आता तरी आसावरी काहीच सांगू शकत नसते. आसावरीला आता म्हटलं जातं की काय झालं, तुला आता वेळ हवा आहे ना, वेळ घे ना. मला मान्य आहे तुला थोडा वेळ लागणार आहे हा सगळा निकाल लावायला, पण थोडा वेळ घेतला असता की नक्कीच तुझं हे जे काही आहे ते नक्कीच होकारात बदल होईल, यावर देखील आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. तुला तर माहिती आहे ना की आईला आपले लग्न लावण्यामध्ये किती आवड आहे ते, आणि तिला आपल्या लग्नांचंच खूप जास्त टेन्शन आहे आणि त्यामुळेच ना आई इतकं काही बोलून जाते. पण तू नको स्वतःला त्रास करून घेऊ, असं देखील आता शरू ही आसावरीला समजावून बोलू लागते. पण आता आसावरीला मुळात हे लग्नच करायचं नसतं, पण ती आता हे सगळं काही आपल्या बहिणींना सुद्धा सांगू शकत नसते आणि त्यामुळेच ना आता ती एकदमच टेन्शनमध्ये असते. दुसरीकडे मात्र मयूसुद्धा आसावरीशी बोलायचा प्रयत्न करते पण शरू तिला थांबवते आणि म्हणते की आपण ताईला तिचा वेळ देऊया, कारण ताईला जर काही मान्य नसेल ताई बोलून टाक, जे काही आहे ते, तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत आणि तुला आईच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटायची गरज नाही. तुला तर माहिती आहे ना आई कशी येते आपली, चल बघू, चेहरा धू आणि हस बघू. असंही आता शरू आसावरीला सांगून तिला आता समजवायचा प्रयत्न करत असते. पण आसावरीच्या मनात अजून वेगळंच काहीतरी चालू असतं, पण ते बिचारी कोणालाही सांगू शकत नसते. तिचं आता गौतमवर प्रेम आहे पण या सगळ्या गोष्टी आता ती सगळ्या लपवून ठेवत असते. दुसरीकडे मात्र आता आसावरीला शरू समजवायचा प्रयत्न करते आणि तिला सांगत असते की बघ, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, जे मनात असतं ते बोलून टाकायचं. आणि तू माझी ताई तशीच आहेस ना, मला माहिती आहे तुला आईच्या बोलण्याचा राग आलाय, त्रास होतोय, पण तुला तर आईची सवय माहिती आहे, त्यामुळे थोडी शांत हो, असं देखील बोलून आता समजावलं जातं.
दुसरीकडे आता डॉक्टरकडून आता जय जो आहे तो घेऊन आलेला असतो गौतमला आणि त्याला हाताला धरून तो घेऊन येतो. बिंदू बघते, बिंदू म्हणते की हे काय झालं आहे गौतम साहेबांना. जय आता कसा बसा गौतमला तिथे बसवतो आणि त्याच वेळेला आता बिंदूने पूर्णपणे आरडाओरडा केलेला असतो. तेजस्विनीला वगैरे बोलवून घेतलेलं असतं, सोबत आजीलासुद्धा. आता बिंदू तर म्हणत असते की हे काय झालं आहे साहेबांना, गौतम साहेब काय झालं आहे. तेजस्विनी तर आता गौतमला बघते तर तिला धक्काच बसतो, कारण तिने आता गौतमला अशा अवस्थेत बघितलेलं होतं. त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे ही गोष्ट आता जय आपल्या आईला सांगतो आणि गौतम हा एकदम शांत असतो. आता तेजस्विनी त्याला विचारत असते की नेमकं काय झालं आहे, सांगशील का रे गौतम, अरे गौतम बोल ना, काय झालं आहे, हे नेमकं कसं काय झालं. तर जय सांगतो की मी गाडी चालवत होतो आणि समोरूनच ह्याची नेमकी गाडी आली आणि हा ॲक्सिडेंट झाला. पण आता जय जे काही बोलत असतो ते जरी खरं असलं तरीसुद्धा गौतमच्या तोंडात एकही शब्द फुटत नसतो, कारण गौतम जो आहे ना तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. गौतमला आता काही सुधरत नसतं, त्यामुळे तो शांत बसतो. तर दुसरीकडे मात्र आता तेजस्विनीला सांगितलं जातं की जरा तू शांत हो, त्याला इतकं काही हे करू नकोस, तो नंतर वेळ आलं का सगळ्यांना आपल्याला सांगेल, पण आता त्याला सांगू वाटत नाही आहे, तर थांबा, शांत व्हा, त्याला त्याचा वेळ द्या, असं देखील जय तेजस्विनीला सांगून समजावत असतो. तर इकडे बिंदू मात्र आता मुद्दामूनच गौतमला म्हणत असते की मी कोण आहे, ओळखतोय ना मला तू, का विसरलायस गौतम, गौतम गौतम असं म्हणून ती आता मुद्दामून ॲक्टिंग करत असते. त्यावर मात्र आजी म्हणतात की बिंदू तुझं काय चाललं आहे, अगं साधं त्याच्या डोक्याला थोडंसं लागलं, त्याची काही मेमरी वगैरे लॉस नाही झाली आहे. मग बिंदू म्हणते की काय ना, अशा सगळ्या प्रकारात ना कधी कधी मेमरीसुद्धा लॉस होते ना, म्हणून मला तसं वाटलं, बाकी काही नाही हां, असंही आता बिंदू बोलत असते. दुसरीकडे तेजस्विनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण गौतमच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नसतो की त्याचा अपघात कोणत्या कारणामुळे झाला, का झाला ते. त्याच्या मनात फक्त त्याच गोष्टी चालू, दुसऱ्या मुलासोबत लग्न करायला नको हे सारखं आता मनामध्ये त्याच्या सुरू असतं. त्याचमुळे आता तो काही बोलत नसतो. पण इकडे मात्र आता ह्याला बाईक चालवायची काय गरज आहे, आपल्याकडे 3-4 गाड्या आहेत ना, 4 व्हीलर आहेत, त्या ह्याला चालवायला काय होतात. मुळात आहे ना ह्याला आता घराबाहेरच पडू देऊ नका, ह्याला आरामाची गरज आहे, कामाकडेही लक्ष नाही, काय नाही, नक्की काय चाललंय ना या मुलाचं काहीच कळत नाही, असं देखील तेजस्विनी आता बोलत असते. आजीने सुद्धा आता बाईक वापरायला अक्षरशः नकार दिलेला असतो आणि हा बाईकमुळेच ॲक्सिडेंट झाला आहे. त्याच वेळेला आता त्याला रूममध्ये घेऊन जा, त्याला आरामाची गरज आहे, असं देखील आता आजी सांगते. त्याच वेळेला जयही आपल्या आईला समजावतो आणि म्हणतो की आई नको त्रास करून घेऊ, त्याला बरं वाटेल, त्याला बरं वाटलं की मी त्याच्याशी एकदा बोलून घेतो, त्याला काय हवं नको आहे, काय झालं आहे नेमकं, त्याचं काय सुरू आहे ते मी त्याच्याशी बोलतो, मग तर झालं, असं देखील जय आता समजावू लागतो. पण तेजस्विनीने आता अक्षरशः देवासमोर हात जोडलेले असतात की देवा जे काही चाललं आहे ते प्लीज आताच्या आता लवकर थांबव, माझ्या मुलाला बरं कर, माझा मुलगा लय मोठ्या संकटात आहे असं मला वाटते, असं बोलून तेजस्विनी रडत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.